महिन्याला सॅलरी येते, पण ते कशी खर्च करायची, कुठं खर्च करायची, कुठं नाही खर्च करायची हे आपल्याला कळत नाही. त्यासाठी आपण शिकू बजेट. बजेट म्हणजे काय, यामध्ये पाहू आपण 50-30-20 रूल हे काय आहे. सगळ्यात पहिले पाहू बजेट म्हणजे काय. आपल्या इन्कमचा योग्य वापर करणे याला बजेट म्हणतात. तसेच खर्च प्लस सेविंग याचा प्लॅन कशाप्रकारे आपण करू हे आपण पाहू. तसंच त्यामध्ये पाहू 50-30-20 रूल. सगळ्यात पहिले तर आपण इन्कमचे 3 पार्ट करून घेऊ. त्यामध्ये 50% आपण घेऊ नीड्स, 30% आपण घेऊ वॉन्ट्स आणि 20% घेऊ आपल्या काही सेविंग्स, FD वगैरे. तर नीड्ससाठी आपण काय खर्च करू शकतो, जसं घराचा काही खर्च असला, किराणा वगैरे झाला, लाईट बिल झालं किंवा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस झाले. तसंच वॉन्ट्स की आपल्या गरजा काय आहेत. आपण शॉपिंगला जातो, जसं की डीमार्टमध्ये, मूवी बघायला जातो, तसं बाहेर जेवण करायचं असलं तर. आणि 20% आपण ठेवू SIP, म्युच्युअल फंडमध्ये SIP चालू ठेवू. तसंच FD वगैरेमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवू. तसंच ॲमर्जन्सी फंड जो आहे आपला तो वेगळा काढून ठेवू. चला आपण एक एक्झाम्पल पाहू. मंथली इन्कम 20,000 आहे, त्यामध्ये आपण 50% घेऊ, ते होतात 10,000 रुपये. 10,000 रुपये आपण नीड्ससाठी वेगळे काढून ठेवू. 30% 6,000 रुपये वॉन्टसाठी वेगळे काढून ठेवू. 20% 4,000 सेविंगसाठी वेगळे काढून ठेवू. त्यामध्ये आपण प्लॅन बनवू की जसं SIPसाठी एवढे टाकू, एमर्जन्सी फंडसाठी वेगळे काढून ठेवू. अशा प्रकारे आपण नियोजन केलं पाहिजे.